संधी नाही आहे. तर मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय, त्यामुळे मुंबई उद्या दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्त्वपूर्ण आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरूप आले, त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसंच सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटन, दक्षिण मुंबईतल्या भागातनं आंदोलकांना बाहेर काढावं असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. आंदोलनाबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली, यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले आहेत. आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं. त्याचवेळी सरकारने योग्य अंमलबजावणी न केल्यानं आंदोलकांचे प्रचंड हाल झाले असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केलाय. दरम्यान उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि कोर्टाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशांचं पालन होतंय की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात कोर्टाने नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. आंदोलन हाताबाहेर चाललंय असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका, नवी मुंबई ठाण्यातच थांबावं असंही कोर्टाने सांगितलेलं आहे, सूचित केलेलं आहे. सगळं पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं पालन व्हावं असंही कोर्टाने म्हटलं. मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये. लोकांना मूलभूत गरजा सुविधा या मिळायला हव्यात असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. नियमांचं पालन होईल याची शाश्वती देता का हा प्रश्न जरांगेंना विचारण्यात आलाय. शाळा कॉलेज नोकरदारांना त्रास देऊ नका, त्रास नको. पावसाची शक्यता, चिखलात बसायची तयारी आहे का असंही कोर्टाने म्हटलंय. आणि आता थेट जाणार आहोत मुख्यमंत्री